नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. मनोजभाई संसारे यांच्या स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाच्या वतीने वीरेश्वर मंदिर येथे कार्यकर्ता मेळावा. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये स्वर्गीय पॅन्थर नेते माननीय मनोजभाई संसारे यांच्या स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महाड तालुका येथे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष सुजित जाधव यांच्या अध्यक्षतेखाली वीरेश्वर मंदिर हॉल येथे दुपारी 12 वाजता कार्यकर्ता मेळावा आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी उपस्थित सचिव रवींद्र साळवे, उपाध्यक्ष सिद्धार्थ साळवी, कोषाध्यक्ष भाऊ जाधव, सल्लागार दयानंद जेमसे, शहर अध्यक्ष सुनील जाधव, शहर उपाध्यक्ष दीपेश गमरे या कार्यक्रमासाठी बहुसंख्य पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्ध संस्कार समितीचे अध्यक्ष जयराम तांबे यांनी केले. या मेळाव्याला तालुक्यातून अध्यक्ष सुजित जाधव व कार्यकर्ते यांचे सर्वत्र कौतुक होते. आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख दिवंगत पॅन्थर नेते मनोजभाई संसारे त्यांच्या विचाराने महाराष्ट्रामध्ये अत्यंत वेगाने चालणारे, त्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय वेगाने चालणारा विचारांचा पक्ष आणि भाईंचं काम करत असताना आज तालुक्यावरती भाईंच्या विचाराने काम करत असताना तालुक्यावरती तसेच आमच्या रायगड जिल्ह्याचे युवा अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे साहेब यांच्या नेतृत्वावर आधिपत्याखाली काम करत असताना अभिमान वाटतो की आमच्यासारख्या तरुणांना एक तालुका प्रमुख म्हणून संधी देऊन त्यांनी आमच्यासारख्या तरुणांना एक तयार करण्याचं काम, कार्यकर्ता म्हणून तयार करण्याचं काम आणि पक्ष वाढवण्याचं काम, जेणेकरून आपल्या ज्या तरुणांचे जे काही प्रश्न आहेत, काही MIDCचे प्रश्न आहेत किंवा काही अन्याय अत्याचाराचे प्रश्न आहेत, त्यांना कुठेतरी तरुणांना एकत्र येऊन त्यांच्यावरती मात करून न्याय मिळवून देण्याचं काम खऱ्या अर्थाने भाईंच्या अध्यक्षतेखाली आम्ही महाड तालुक्यामध्ये करणार आहोत. खरं म्हणजे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युथ रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख मनोजभाई संसारे यांच्या विचारावरती हा पक्ष चालत आहे. आणि महाड म्हणजे भाईंचं अत्यंत एक जिव्हाळ्याचं नातं होतं. महाडमध्ये आंबेडकरी चळवळीत ज्यांनी खऱ्या अर्थाने काम भाईंसोबत केलेलं आहे, ह्या सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत आज मला या ठिकाणी त्यांच्यासोबत एक संवाद साधायला मिळालं भाईंच्या माध्यमातून. मी खऱ्या अर्थानं आजचा जो मेळावा आमचे जे तालुका अध्यक्ष सुजितजी जाधव यांच्या माध्यमातून व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून आजचा हा मेळावा आम्ही या ठिकाणी आयोजित केलं होतं. खरोखर तसं जर बघायला गेलो तर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हा सातत्याने रायगड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत प्रामाणिक काम करत आहे. आणि त्याच्या जोरावरती आज आम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, ह्या सर्व निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आज आम्ही रायगड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून महाड असेल, पेण असेल, पनवेल असेल, आम्ही सर्वीकडे आज हे मेळावे आयोजित केलेले आहेत. निश्चितपणे आजचा जो महाडचा जो मेळावा होता, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या निमित्तानं ज्या पाण्याने आग विझवल्या जाते, परंतु पाण्यालाच आग लावण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणून या पावन झालेल्या क्रांतीभूमीपासूनच मी आज सुरुवात केलेली आहे. माझा येणारा जो पुढचा मेळावा आहे हा पेणमध्ये मी लवकरच घेतो आहे. पेणचा संपन्न झाल्याच्या नंतर लगेच पनवेलमध्ये लावतो आहे, माझ्या बालेकिल्ल्यामध्ये. आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की माझे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत राहून येणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील, माझ्या खांद्याला खांदा लावून माझे सर्व तालुकाध्यक्ष असतील, सर्व शहराध्यक्ष असतील, सर्व जिल्ह्यातले कार्यकर्ते माझ्यासोबत राहून ह्या निवडणुकीमध्ये आमचे जास्तीत जास्त महानगरपालिकेत कसे उमेदवार निवडून जातील, नगरपालिकेत कसे जातील, जिल्हा परिषदचे सदस्य कसे होतील, ग्रामपंचायतचे सदस्य कसे होतील, ह्या दृष्टिकोनातून माझे सर्व कार्यकर्ते आजच्या मेळाव्याच्या दृष्टिकोनातून कामाला लागतील. मला निश्चितपणे आहे की कुठेतरी आमची एक भावना आहे की हक्काचे नगरसेवक आमचे झाले पाहिजे, ग्रामपंचायतचे सदस्य आमचे हक्काचे झाले पाहिजे. आता आमची परिस्थिती समाजाची अशी आहे की कोणतरी आयरा गैरा नतू गैरा येतो आणि तो या ठिकाणी ग्रामपंचायतचा सदस्य बनतो, नगरसेवक बनतो, त्या ठिकाणी आमदार बनण्याचा प्रयत्न करतो, आमदारकीचे फॉर्म भरले जातात. म्हणजे ज्यांची कॅपॅसिटी नाही, ज्यांची वस्तुस्थिती नाही समाजामध्ये, अशी लोक देखील या ठिकाणी थोडंसं आपलं डोकं वर काढून कुठेतरी आंबेडकरी चळवळीला या ठिकाणी काही जे ज्यांना आपण असं म्हणतो की जे नष्ट लोक आहेत की
की ते चळवळ ही संपवण्याचा देखील प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. परंतु या ठिकाणी जे खरे निष्ठावंत आंबेडकरी चळवळीचे जे कार्यकर्ते आहेत, समाज आहे, हा कदापित हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चाललेला जो रिपब्लिकन चळवळीचा जो गाडा आहे तो गाडा पुढे नेण्याचं काम त्यांच्या दृष्टिकोनातून आज या संपूर्ण रायगड जिल्ह्यात चालू आहे. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी नितेश लोखंडे, रायगड. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.